आता आपण दर्शन बारीच्या रांगेमध्ये आहोत. पाहू शकतो की हे भाविक आहेत. साधारण भाविकांना 5 किलोमीटरपासून चालत यावं लागत आहे. 5 किलोमीटर चालत असताना इथूनही अजून 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास भक्तांचा प्रवास पुढे शिल्लक असतो पदस्पर्श दर्शनासाठी. आपण जाणून घेऊया कुठलं गाव? अकोट आसेगाव बाजार. कधी लागलाय दर्शनाला? काल रात्री 12 वाजता. हा, काय काय सुविधा काय काय आहेत? काय सुविधा तर सध्या काहीच नाही आहे. चहा, दरवर्षी पाणी? तसंच चहा आहे फक्त आणि पाणी आहे. दरवर्षी जसं असते तसंच आहे. जेवण वगैरे नाश्त्याला मिळालं? नाही नाही मिळालं. नाही मंदिर समितीने सुविधा केलेल्या आहेत. मंदिर समितीने जेवणाची सुविधा केलेली आहे. नाही 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 मिळालं. नाही. कुठलं गाव मावशी? आमचं जालना जिल्हा परतूर गाव. कधी लागलाय बारी? आम्ही का 2 वाजल्यापासून 2 वाजतापासून. मंगलयाड्यापासून. मंगळवेढ्यापासून. हा कुठलं गाव? मालेगाव. काय सांगितलं तुम्हाला? अजून 4 तास 5 तास कालावधी जाईल. काय एकदम आनंदात आहे. कुठलीच काही अडचण नाही. एकदम स्वच्छता आहे. एकदम स्वच्छता आहे. कुठलं गाव? मालेगाव मालेगाव. रोंदान किती वाजता लागलाय बारी? 6:30 वाजता. 6:30. 6:30. बघितलं साधारण 2, 3, 6 वाजतापासून दर्शना बारी लागलेले आहेत. कुठलं गाव मावशी? गाव कोल्हेगवडी मलकापूर तालुका. मलकापूर तालुका. दर्शना किती वाजता लागलाय बारी? काल 11 वाजल्यापासून. कालच्यापासून लागलाय. 11 पासून. काय मागणार आहे देवाला? काय मागणार? सगळ्यांनी सुख मागणार. कुठलं गाव ताई तुमचं? बाबनगाव बडे. कधी लागलाय दर्शनाला बारी? 10 वाजता रात्री. पाहू शकतो की 10 वाजतापासून साधारण काल रात्रीपासून दर्शना बारीत लागलेले काही भक्तगण आहेत. मंदिरचे संवाद साधला तर मंदिर समितीकडून मोफत पाणी, मोफत चहा आणि जेवण नाश्त्याची सुविधाही ठेवण्यात आलेली आहे. दर्शन बारीतून दिनेश जगदीश डांगे, येलस मराठी.